नवी मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला गेलं तर जे प्रॉपर्टी एक्झिबिशन भरवलं जातं, या प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये अनेक बिल्डर्स असतात, ते आपलं स्टॉल लावत असतात. त्यांच्याकडे आपल्या हक्काचं घर असतं. आपल्यासोबत सध्या SM डेव्हलपर्स आहेत. सर, आवाज स्टुडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात प्रथम तर तुम्ही या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे, कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? आज रिस्पॉन्स चांगला आहे. कालच्या पेक्षा आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे. आज जेन्युअर घेणारे कस्टमर जे आहेत ते येऊन बसून प्रोजेक्ट समजून घेत आहेत आणि ते येणाऱ्या आठवड्यामध्ये जाऊन साईटवरती व्हिजिट करतील आणि त्यांच्या पसंतीचं घर सिलेक्ट करतील. सर, SM डेव्हलपर्स कडे हक्काचं घर आहे का, स्वप्नातलं घर आहे का, जेणेकरून लोक तुमच्याकडे येणार आहेत? आम्ही लोकांच्या स्वप्नातलं घर बनवताना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना व्हॅल्यू फॉर मनी कसं देता येईल, त्याची सर्क्युलेशन, प्रायव्हसी किती चांगल्या प्रकारे देता येईल आणि त्या घरांच्या क्वालिटी किती चांगल्या प्रकारे देता येतील याच्यासाठी प्रयत्नशील असतो. आमचे जे प्लॉटचे लोकेशन्स आहेत ते फार चांगल्या ठिकाणी आहेत, तर त्याच्यामुळं लोकांना ते पसंत येते. सर, SM डेव्हलपर्स कडे असं काय आहे की जेणेकरून लोक अट्रॅक्ट होतील, किंवा अशी काही स्कीम आहे जेणेकरून लोकांना पसंत येईल? SM डेव्हलपरचे आत्ताचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते SM विजन हा सी फेसिंग आहे, सगळ्या फ्लॅट मधून समुद्र दिसतो. SM तुलिप जो आहे तो स्टेशनच्या समोर आहे. SM ऑर्चिड जो आहे तो उलव्याच्या एंट्री पॉइंटला आहे. त्यामुळे सगळे प्लॉट हे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. कोणत्या रकमेपासून सुरुवात आहे, कितीपर्यंत घर आहे, कशा पद्धतीने? आमच्याकडे 50 लाखापासून 1 BHK अवेलेबल आहे आणि रेडी पोझिशन मध्ये 2 BHK SM विजन मध्ये सी फेसिंग मध्ये 1,90,00,000 आहे. तर कुठे कुठे कोणत्या एरियामध्ये ही घरं आहेत जेणेकरून लोकांना इझी पडेल ते जाणं? लोकांना सेक्टर 25 मध्ये घर आहे जे अफोर्डेबल किमतीला भेटतील. त्यांना 1 BHK तिथं 45 ते 50 लाखामध्ये भेटेल. सेक्टर 23 मध्ये एंट्री पॉइंटला आहे तो 1 BHK स्टेशनच्या एकदम समोर, बामणडोंगरी स्टेशनच्या समोर आहेत. सगळ्या जे प्रोजेक्ट आहेत ते MTHL ला कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वे स्टेशन पासून कनेक्टेड आहेत. तर एक प्रश्न असा देखील होता की सध्या नवी मुंबई डेव्हलप होत आहे, मात्र पोल्युशन सुद्धा वाढत आहे, जे प्रदूषण असतं ते देखील. तर नागरिकांचा रिस्पॉन्स त्यामध्ये कसा असतो, किंवा तुमच्याकडनं काही उपाययोजना असतात? पोल्युशनच्या बाबतीत बघितलं तर उलव्यामध्ये कमी पोल्युशन आहे, कारण तिथं पोल्युशन करणारे इंडस्ट्रीज नाहीत. पोल्युशन खारघर, तलोजा या एरियामध्ये आहे, की ठाणा बेलापूर इंडस्ट्रीमध्ये जिथं केमिकल इंडस्ट्री आहे तिथं पोल्युशन आहे. उलव्याच्या साईडला पोल्युशन फार कमी आहे. अगदी शेवटचा प्रश्न असेल की या ठिकाणी तुम्ही केव्हापासून स्टॉल लावता, किंवा SM डेव्हलपर्स म्हणजे काय, जे लोकांपर्यंत पोहोचणार? गेल्या 15 वर्षापासून आम्ही एक्झिबिशन मध्ये भाग घेतो. तर आपल्यासोबत होते SM डेव्हलपर्स. त्यांच्याकडे तुमच्या हक्काचं किंवा स्वप्नातलं घर सध्या अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हाला जर घर हवं असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा. व्हिडिओ जर्नलिस्ट पुरुषोत्तम सह मी आकांक्षी देशमुख, आवाज टुडे, नवी मुंबई.